मारीगोल्ड बिस्किट आणि शेंगदाण्यांपासून इतकी भन्नाट अशी ही आजची रेसिपी बनणार आहे ना, तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासाठी एक वाटीभर मी ते शेंगदाणे घेतलेले आहेत. तव्यावरती किंवा कढईमध्ये भाजून घ्यायचे, वरती साल काढून घेतलेला आहे. 10 वाला मारीगोल्डचा बिस्किटचा पाउच घेतलेला आहे. त्याचे तुकडे तुकडे करून मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचे. भाजून घेतलेले शेंगदाणेसुद्धा टाकून घ्यायचे. दोघांचीही पावडर तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. परत त्याच कढईमध्ये मी मोठे 2.5 चमचे तूप टाकलेलं आहे. तूप वितळलं की ज्या वाटीने शेंगदाणे घेतले त्यानं तेवढीच अर्धी वाटी इथं मी बेसनपीठ घेतलेलं आहे. बेसनपीठ तुपामध्ये पूर्ण खमंग फ्राय करून घ्यायचं आणि त्यानंतर शेंगदाणे आणि बिस्किटची पावडरसुद्धा याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर सुक्या खोबऱ्याची पावडरसुद्धा टाकून घेतलेली, ती पण अर्धी वाटी मिक्स करून करायचं आहे. त्याला 2 ते 3 मिनटं लो गॅसवरती भाजून घ्यायचं. एका डिश किंवा मोठ्या ताटामध्ये काढून घेतलेला आहे मी. त्याच्यामध्ये एक मोठ्या वाटीभर मी पिठी साखर टाकलेली. पिठी साखर मिक्स करून त्याची छोटे छोटे जमेल तेवढे लाडू बनवून मस्त असे हे बिस्किटचे लाडू सर्व करायचे.